याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी पाहायला मिळते. आकाश म्हात्रे आणि नितीन म्हात्रे ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन पाटील. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे या तिघांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. आज 27 नोव्हेंबर आहे. खऱ्या अर्थाने आज काला दिवस देखील आहे, कारण की आजच्या दिवशी रोहितभाई भोईर यांचं निधन देखील झालं होतं. फुल टॉस चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. रन मशीन मिहिर 11 वसार या टीमची पहिला खेळाडू ठरला होता ज्याला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये बैल मिळाला होता. नितीन म्हात्रेला नक्कीच आंबेशिवच्या स्पर्धेमध्ये ती स्पर्धा गाजवली होती अक्षरशः नितीन म्हात्रे यांनी, आणि त्याही स्पर्धेमध्ये आय थिंक सुरेश संघ खेळला होता. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे नितीन म्हात्रे यांचा. प्रत्येक दिवशी मातब्बर संघ आहेत. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल फेकून दिलाय, स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. वसार गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. झाल्या बाद चोख प्रत्युत्तर दिलाय. बॅक टू बॅक 2 षटकानंतर तंबूचा रस्ता दाखवलाय नितीन म्हात्रे. बॅक टू द पवेलियन.
साजन नवीन फलंदाज पुन्हा एकदा बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागतोय आणि जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. मिळतील चेंडूवरती सहजरित्या या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली आहे. 1 रन शॉट देखील आहे त्यामुळे एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. असेल गंधारी 11 गंधारी विपक्ष वीर तानाजी दापोडे. गंधारी संघ देखील इथे दाखल झालेला आहे. विनंती असेल वीर तानाजी दापोडे या टीमला आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अतुल पाटील येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज आकाश म्हात्रे. यावेळी शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. अप्रतिम झेल पकडलाय 30th सर्कल मध्ये. फलंदाज झालाय बाद आकाश म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. वसार या टीमची ओळख आणि पुरस्कर्ते देखील आहेत. संघ मालक देखील आहेत कारण की त्यांच्याच मुलाच्या नावाने हा संघ खेळतो. मिहीर 11 वसार. रवी वाहिले ऑन स्ट्राइक. अतुलने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवताय. पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. कमबॅक करावा लागेल सुरई संघाला कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धाव बनवल्या होत्या मिहीर 11 वसार या संघाने. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा अतुल पाटील. स्वीप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. रवी वाहिले 0 वरती बाद. मिहीर 11 वसार या संघाने. अतुल पाटीलने या षटकामध्ये आतापर्यंत इम्प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी. 2 विकेट देखील मिळवलेले आहेत.
गिरीश म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज. हाफ ट्रॅकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. सलग साला हा चौथा डॉट बॉल आणि त्यामध्ये 2 विकेट देखील मिळवलेली आहेत अतुल पाटीलने. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज अतुल पाटील. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट बॉलचं सातत्य आपण पाहतोय या षटकामध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये केतन पाटीलने तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गोल्डन विकेट नितीन म्हात्रेची मिळवली होती. त्यानंतर धावसंख्येला ब्रेक लागले. क्या बात है, नो लुक स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर ग्लोरियस स्ट्रोक षटकार. अनेक खेळाडू आपण पाहतोय नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये सफल देखील झालाय. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले. चांगले क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 12.50च्या सरासरीने बनवल्यात या 25 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. आहेत केतन पाटील प्रमुख गोलंदाज आहेत. जरी पहिलं षटक महागडं हाताळलं असेल तरी देखील विश्वास पुन्हा एकदा केतन पाटील वरती दाखवलेला आहे या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज साजन आहेत. पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न, स्टॅमिंग आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. मिहिर 11 वसार या टीमची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. अजूनही संघनायक सूरज दुधकर येणं देखील बाकी आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आपण पाहतोय. मी कालच उल्लेख केला होता की 48 नामवंत ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, प्रचंड वेग आपण पाहिला. आणि केतन पाटील यांनी विचारलं की साजनला जास्त दुखापत झाली नाही ना. नक्कीच खेळाडू वृत्ती आपण पाहिली. केतन पाटीलची विकेट किपर देखील विचारणा करतायत कारण की हा डोक्याला चेंडू स्पर्श झाला होता. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 27. आज खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर अशी दुखापत इंटरनॅशनल मध्ये देखील झाली होती फिल ह्यूजला. त्यानंतर त्याचं दुःखद निधन देखील झालं होतं. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, लेझी अप्रोच आपण पाहिला फिल्डरचा. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार.
जाईल 31 धावा धावफलकावरती 3 बाद 31 ही धावसंख्या आहे. चांगली पार्टनरशिप बनवली आहे गिरीश म्हात्रे आणि साजनने या मॅच मध्ये. फुलर लेनचा चेंडू त्याला खोदून काढला इनफिल्डच्या वरून. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. वाईड इश लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. आहे 35. फुल टॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि पूर्णपणे लाईन मिस केलेली आहे फलंदाज साजन यांनी आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 35 धावा. कमबॅक करावा लागेल सुरई संघाला ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे या सकाळच्या सत्रामध्ये. या दमट वातावरणामध्ये ही चांगली सुरुवात. टॉस गमावल्यानंतर मेहरी 11 वसार या संघाची. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. सो मच. सोहम पाटील यांना विनंती असेल आपण 1 मिनिट या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. दापोडे आणि गंधारी 11 गंधारी या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल.
निशांत पाटील येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळत, हाफ एम्पूल गेला, डीप मधून फिल्डर येतील. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू होता परंतु त्यानंतर साजिदने थांबवलेला आहे. यस नो वेट या 3 शब्दांचा योग्य वापर इथे झालेला आहे आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 42 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज साजन आहेत. साजन देखील खूप चांगल्या टच मध्ये आहे, खूप चांगल्या फॉर्म मध्ये. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस क्रेटर अप्पर कट, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतो हा चौकार साजनच्या बॅट मधून. संगीत सकाळच्या सत्रामध्ये, कारण की महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील सर्वात मोठी विक्रमी खरेदी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांनी केली होती सर्जाची, तब्बल 61 लाख. आणि आमचे लाडके आयोजक राज भोईर देखील बैलगाडा शर्यतीवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. परफेक्ट नियोजन करणं राज भोईर यांची ओळख आहे. ख्याबी पिस्टन महेश शेठ भोईर यांच्या मालकीची ही 2 बैला आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये राहिलेली आहेत. ब्लॅक टायगर ख्याबी. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 46. चांगली बॅटिंग, कारण की 3 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते 17 या धावसंख्येवरती. त्यानंतर चांगली पार्टनरशिप. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. डीप मधून स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाल्या बाद. साजनला माघारी परतावं लागेल. न्यू बॅट्समन येतोय संगनायक सूर. इथे उपस्थित आहेत. विनंती असेल वीर तानाजी दापोडे संघाचे संगणक, आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नक्कीच मी सुरई आणि वसार या दोन्ही संघांचं विशेष आभार मानतो आयोजकांच्या वतीने की जी वेळ आयोजकांनी दिली होती त्या वेळेमध्ये हे दोन्ही संघ उपस्थित राहिले होते. सूरज दुधकर खूप मोठं नाव आहे, व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव देखील आहे सूरज दुधकर कडे. क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकफुटला आले, स्क्वेअर कट, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय डीप मध्ये, मिड विकेटला एक धाव तर पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 13.00 सरासरीने बनवल्यात या 52 धावा पहिल्या 4 षटकांमध्ये. गिरीश म्हात्रे आणि सूरज दुधकर हे नाव खूप मोठं आहे.
10PL ही स्पर्धा गाजवली होती याच गिरीश म्हात्रेने डोंबिवली ग्रामीण स्टार या टीमच्या माध्यमातून शारजा दुबईच्या मैदानावरती तोच खेळाडू आपण पाहतोय खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे खूप चांगली बॅटिंग तो आपल्या संघासाठी करतोय नवीन गोलंदाज आहे ते अंतिम षटकामध्ये विघ्नेश पाटील येत आहेत स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज दुधकर परफेक्ट यॉर्कर हा चेंडू पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलाय विघ्नेश पाटीलने संघनायक सूरज दुधकरला येतो हा डॉट बॉल धावसंख्या 52 अंतिम षटक सुरू आहे ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो ओव्हरचं षटक म्हटलं जातं आणि या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये बघूया कशी कामगिरी करतायत हे दोन्ही संघ आणि आधी स्टान्स चेंज केला होता स्विच करण्याचा प्रयत्न केला होता आणि विघ्नेश पाटीलने समय सूचकता दाखवलेली आहे तो देखील थांबला डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा वीर तानाजी दापोडे या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे कारण की गंधारी 11 गंधारी या संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत जो संघनायक टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये येणार नाही त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त एकच धावसंख्या एकने पुढे जाईल 53 धावफलकावरती आहेत दापोडे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल राजन पाटील वेलकम स्वागत आहे गंधारी 11 गंधारी या संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि विनंती असेल दापोडे टीमच्या कॅप्टनला की आपण देखील येऊन थांबायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती दापोडे संघ देखील दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी फुलटॉस चेंडू आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर नो +4 पंजा मिळतोय नवीन चेंडू देखील आम्ही दिलेला आहे एक नवीन अजून दिलेला आहे 2 चेंडू नक्कीच चॉईस एक चेंडू करू द्या वसार संघाला कारण की आम्ही आधी सूचना केली होती चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला तर नक्कीच नवीन चेंडू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल पहिले 2 चेंडू खूप चांगले हाताळले होते गोलंदाज विघ्नेश पाटीलने त्यानंतर हातावरती नियंत्रण ठेवू शकला नाहीये बीमर चेंडू फेकला आणि चौकार देखील आला त्या चेंडूवरती नशिबाच्या 5 धाव मिळाल्या धावसंख्या 5 ने पुढे जाईल 58 धावफलकावरती पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र नेहमीप्रमाणे लेट पण थेट सोनू बांगर यांचे इथे आगमन झालेलं आहे क्रॉस बॅटी स्ट्रोक आहे डीप मधून फिल्डर येतील आणि मिळते फक्त एकच धाव्या चेंडूवरती
आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। दापोडे टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये। नक्कीच जेव्हापासून स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून प्रत्येक वर्षी वीर तानाजी दापोडे हा संघ आवर्जून सहभाग नोंदवत असतो। त्या संघाचा देखील विशेष आभार। पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा थांबलेले आहेत विघ्नेश पाटील। थोडासा दबाव देखील आहे गोलंदाज विघ्नेश पाटील वरती, कारण की तेवढाच मोठा खेळाडू त्याच्या समोर आहे सूरज दुधकर। एक खूप मोठं नाव आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये। स्विच हिट क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 61 धाव धावफलकावरती। अंतिम षटक सुरू आहे विघ्नेश पाटीलचं आणि अंतिम षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये नयन धुमाळ आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक। त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। इनटू दिस प्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार सूरज दुधकरच्या बॅटमधून। मास्टर अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील। अजून एक हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होईल आणि बघा तिथे आमचे व्हॉलेंटियर आहेत, त्यांनी सांगितलेले आहे की हा षटकार आहे। तिथे आमचे व्हॉलेंटियर आहेत, त्यांनी आधी सूचना केलेली आहे। बघा आमचे आयोजकच आहेत प्रसाद सुरोशी, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा षटकार आहे आणि शेवट देखील गोड केलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 73 आणि 74 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जगदीश स्मृती सुरई या संघासमोर मिहिर 11 वसार या संघाने। तर टॉस आपण करूया। दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत आणि राज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। गंधारी 11 गंधारी आणि वीर तानाजी दापोडे। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देखील देऊया या सामन्यासाठी। गंधारी 11 गंधारी आणि वीर तानाजी दापोडे। छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा। दापोडे संघाने टॉस जिंकलेला आहे। मी उल्लेख देखील केला की जेव्हापासून रोहितभाई भोईर चषक सुरुवात झालेली आहे तेव्हापासून प्रत्येक वर्षी आपला सहभाग असतो। काय सांगाल या स्पर्धेविषयी? स्पर्धेचे आयोजन तर खूप छान केले आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मंडळाचे आभारी आहोत। निर्णय काय? क्षेत्ररक्षण 5 षटकांचा सामना आहे, समोर गंधारी 11 गंधारी हा संघ आहे। काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग नाही, मैदानात उतरू तेव्हा प्लॅनिंग होईल, कारण की या सीझन मध्ये आम्ही पहिला सामना खेळतोय। राज भोईर यांची स्पर्धा म्हटली तर नाविन्य प्रत्येक वर्षी पाहायला मिळतं। या वर्षी देखील मॅन ऑफ द सिरीज साठी एसी आहे, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी वॉटर फिल्टर आहेत। अनेक ठिकाणी आपण बाईक पाहत असतो, परंतु घरचे देखील थोडेसे नाराज होतात की बाईक मिळते सायकल मिळते, परंतु जर हे पारितोषिक आपण घरी घेऊन गेलो तर घरचे देखील आनंदित होतील। हो नक्कीच, याच कारणामुळे आम्ही इथे दरवर्षी येतो, काहीतरी नवीन नवीन दरवर्षी प्रयत्न यांचा नक्कीच असतो। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा 6 दिवसांची होती, परंतु आजच सकाळी आयोजक राज भोईर यांनी सांगितलं की आपण 1 दिवस वाढवतोय, जेणेकरून सर्व संघांना जे 6 संघ क्वालिफाय होणार आहेत प्रत्येक दिवशी, त्या 6 संघांना आपण सोमवारी नक्कीच अंतिम दिवसामध्ये बोलवणार आहोत, जेणेकरून फायनलचा सामना देखील जास्त षटकांचा खेळण्यासाठी मिळावा। ही संकल्पना कशी वाटली? संकल्पना खूप चांगली आहे, कारण की एवढे दिवस खेळून स्पर्धा घाई गडबडीत करणं ते सुद्धा योग्य नसते। तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी। गंधारी 11 गंधारी या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत। टॉस दादा गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करावी लागेल। जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे। 5 षटकांचा सामना आहे। दापोडे या संघासमोर याआधी तुम्ही खेळलेले आहेत का? पहिल्यांदाच किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल?
या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल आणि स्पेशली ग्राउंड बद्दल काय म्हणणं असेल? ग्राउंड खूप चांगला आहे, स्पर्धा पण खूप चांगली आहे. नक्की शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलेला आहे वीर तानाजी दापोडे या संघाने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी गंधारी 11 गंधारी या संघाला. या पुढीलच्या मॅच मध्ये विद्यमान सामना सुरू आहे जिथे मलंगड विभागातील एक नामवंत संघ मिहिर 11 वसार आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय गतवर्षीचा चॅम्पियन संघ सुरई संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्या संघासमोर 74 धावांचं टार्गेट सेट केलेला आहे आणि या 74 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असलेले आमचे अत्यंत जिवलग मित्र सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. So much, रोशन संते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा आपण करतो आणि मी माझी सुरुवात करतोय. स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाणे स्मृती चषक 2024 चा पर्व आपण एन्जॉय करतोय. 6 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच सर्व संघ नक्कीच मोठे संघ पाहायला मिळतील. अर्थातच सर्व मातब्बर संघ पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं कल्याण ग्रामीण मधील सर्व मोठमोठे संघ आपण खेळताना पाहिले आणि त्यातूनच 10गाव टीम कालचा दिवस गाजवला. अक्षरशः मोठमोठ्या संघाला पराभवाचे धक्के दिले आणि आज देखील तसेच मॅचेस आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. सलामी जोडी मैदानावरती एकूण गावदी वसा टीम विपक्ष सुरई असा मॅच आपण एन्जॉय करतोय. 5 षटकांची लढत आणि 5 षटकांमध्ये एकूण गावदी वसार संघानं या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय. 73 धावा बनवल्या गेल्या आणि 74 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती केतन आणि निशांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सूर्य संघाच्या माध्यमातून जगदीश स्मृती सूर्य संघ आणि मिहिर 11 वसार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला नितीन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात उर्फ चिंट्या. लोगोपदे खेळाडू देखील उपस्थित असेल. त्यातलं होती सुरुवात. पहिले षटक सूरज दुधकर गेम ऑन. पहिला बॉल पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. धावाची संधी चपळाई दाखवत असताना सूरज आपल्या फॉलो थ्रो मध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सुरुवात मोठी करावी लागेल कारण की लक्ष मोठं गाठायचं. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धावा बनवावे लागतील. सुरई टीमला 14.80 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवायचे सामना जिंकण्यासाठी. यावेळी चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय, खाली राहतोय, पूर्णपणे अजिबात उचली नाहीये. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बीट होत आहे. डॉट बॉलची समाप्ती. रवी बायले यशांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतील. अनेक साऱ्या वर्षांचा अनुभव आणि अनेक साऱ्या स्पर्धा अक्षरशः याच खेळाडूंना गाजवून सोडल्या. सिनियर खेळाडू टीमचा यशांच्या पाठीमागे आणि पुन्हा एकदा सूर्य सज्ज होतो गोलंदाजी मार्ग वरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु चेंडू व्यवस्थित बॅट वरती आला नाही. बॅट वरती चेंडू आदळतोय, बॉडी वरती चेंडू ब्रश होतो आणि धाव घेण्याचा प्रयत्न होता. बॅट कडे असले सांगत असताना पंच आणि धावसंख्या एकले पुढे सरकेल. एकच धाव फलकावरती. स्ट्राइक या ठिकाणी रोटेट होते. स्ट्रायकिंगला फलंदाज निशांत येतोय. केतनचं खातं खुलं झालं एके धावसंख्येनं आणि सूर्य संघाचं देखील खातं खुलं होत आहे एके धावसंख्येनं. फटका चांगला आहे. ऑन साइडला पहिल्याच बॉल वरती एक्साइटिंग पॉवर दाखवली आहे. ठोकलाय निशांतनं पहिला षटकार.
षटकाराला पहिल्याच बॉल वरती निशांना आक्रमकता सिद्ध केली आहे, आपल्या नावाचा परिचय दिलाय। धावसंख्या 6 ने पुढे सरकेल, 7 धावा धावफलकावरती। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सूरज स्वीप करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस खोलव्या टप्प्यात चेंडू पाहायला मिळतोय, संपर्क बनत नाही आणि डॉट बॉलची समाप्ती कमबॅक करतोय सूरज पुढच्या बॉलवरती। या षटकामध्ये एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर 5 आणि धावा खर्च करतोय, 7 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च करतो सूरज दोतकर। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुढचा बॉल, यावेळेस एनफील्डच्या बरोबर खेळत फटका चांगला थोडेसे अपीच खेळतात, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्रक्षक पोहोचतील, व्हेरी गुड फिल्डिंग, अडवला गेला चेंडूला, फेकी येते तोपर्यंत पाहता 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील। गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि षटक क्रमांक पहिले समाप्त होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जगदीश स्मृती सुरेश संघाची धावसंख्या पोहोचली आहे 3 गडी बाद 10 धावा धावफलकावरती। चांगला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये। दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकामध्ये कुणालचा वापर केला जाईल। अनेक सारे नौके चेहरे रवी वायले यांच्या नेतृत्वाखाली खेळताना आपण पाहत आलो आणि या वर्षी देखील काही नवीन खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। कुणाल येतोय गोलंदाजी मार्गमध्ये, स्ट्राईक केला फलंदाज निशांत, यावेळेस मात्र खोलव्या टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू होता, पूर्णपणे संपर्क बनत नाहीये, डॉट बॉलची समाप्ती, वेगावरती स्वार होऊन हा चेंडू या ठिकाणी पिच करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज कुणाल। 2 खेळाडू ऑन साइड मध्ये, स्क्वेअर लेग नंतर वाईडिश लॉंग ऑन ला खेळाडू निशांत साठी पुन्हा एकदा संपर्क नाहीये, व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाहीये, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप मिळेल तोपर्यंत एकच धाव ते मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 11 धावा धावफलकावरती। प्रति षटकाचा विचार केला आपण 14.80 ची सरासरी गाठायची होती, परंतु पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पहिल्या षटकार आल्यानंतर सूरज दुतकरनं कमबॅक केला आणि आता दुसऱ्या षटकामध्ये कुणालच्या षटकाची सुरुवात देखील चांगली पाहायला मिळते। ओव्हर द विकेट क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस अपील जोरदार केली होती परंतु पंच सहमत नाहीयेत आणि मिळते 1 धाव। लेग बाईटचा इशारा होता पंचांच्या माध्यमातून, धावसंख्या 12 वरती पोहोचेल, धावा येत नाहीयेत या षटकामध्ये। आपण पाहतोय पूर्णपणे सुरेश संघाच्या सलामी जोडीला शांत ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज कुणाल। सज्ज होतो पुन्हा एकदा, राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस ऑन साइडला खेळतोय, मिड विकेट ला चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, फेकी दोरी देते, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तिसऱ्या पंचांकडे नक्की डिसिजन सोपवण्यात आलाय। तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मुन्ना पठाण सर असतील। कालच्या दिवसामध्ये देखील अनेक सारे डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि वेळ जरूर घेतात पंच, परंतु निर्णय सर्वच सर्व आपण पाहिले दोन्ही संघाच्या बाजूने कोणावरती अन्याय या ठिकाणी या स्पर्धेमध्ये होणार नाही याची दक्षता देखील घेतली गेली आणि फलंदाज बाद असेल सांगत असताना मुन्ना पठाण सर, विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का टीम जगदीश स्मृती सुरेश संघाला।
दोनों घेतो रोनक वजे. तिसऱ्या क्रमांकावरती जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. बाद होणारा फलंदाज निशांत आपण पाहतो. एक षटकार त्याच्या बॅटमन आला होता. सुरुवात चांगली केली होती आपल्या टीम साठी, परंतु या षटकामध्ये मी कुणालचं कौतुक करेल, कारण की दोन्ही खेळाडू विस्फोटक खेळाडू होते, त्यांना मात्र शांत ठेवलं जात आहे या षटकामध्ये. यावेळी फटका चांगला स्ट्रेप आउट करतोय खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफला झेल कॅरी केला जाईल. क्षेत्ररक्षक होते सूरज दुधकर, अजिबात चुकी नाहीये आणि लागतोय दुसरा धक्का जगदीश मोती सुरेश संघाला. अप्रतिम गोलंदाजी होते. निशांत बाद केलं तर नंतर केतनला देखील बाद करतो. सलामी जोडी सुरेश संघाची मैदानाच्या बाहेर येते. न्यू बॅट्समॅन अतुल येतो चौथ्या क्रमांकावरती. षटकातील शेवटचा चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम षटक पाहायला मिळते कुणालच्या माध्यमातून. पूर्णपणे शांत ठेवलं गेलं. एकही मोठा फटका नाहीये. 2 विकेट कॅरी करत फक्त 3 धावा खर्च केल्या कुणालने या षटकामध्ये. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जगदीश मोती सुरेश संघाची धावसंख्या 2 गडी बाद फक्त आणि फक्त 13 धावा. डीजे स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाने स्मृती चषक आपण एन्जॉय करतो. आणि आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि एक दिवस या स्पर्धेमध्ये नक्कीच अजून एक वाढला गेलाय. या देखील सूचना आमचे आयोजकांनी देखील दिल्या. 7 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज भोईर आयोजित या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं नक्कीच सप्ताह म्हणावं लागेल. काळ्याचं कीर्तन हे 7व्या दिवशी असेल. गिरीश तयार होतोय. तिसरं षटक खोलवटापाचा बॉल ऑन साइडला खेळले. वाईडिश लॉंगला खेळाडू उपस्थित नितीन म्हात्रे येतील आणि धावबाची संधी. दोन्ही गाड्या एकाच रथावरती. पुन्हा एकदा धावबाची संधी आली आहे आणि घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. चेंडूची फेकाफेकी होते. संधी जरूर होत्या दोन्ही बाजूला, परंतु बचावतात दोन्ही फलंदाज. एकच धावे तर मिळते. धावसंख्या इकडे पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी अजून आपण पाहिले गेले तर नयन 60 धावेची गरज आहे. गिरीश तयार होतोय. चांगला चेंडू क्या बात आहे. पडल्यानंतर वेगाने येतो चेंडू. थोडासा टर्न देखील होतोय. गिरीश कडे नक्की दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता देखील आणि पेस देखील भरपूर पाहायला मिळतो. नेहमीच तो वेगाने देखील चेंडू हाताळत असतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुलटॉ चेंडूचा फायदा उचलू शकले नाहीये. धावाची संधी रवी पाहिले आणि यावेळेस एक धाव इथे कंप्लीट होते. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. रन्स येत नाहीये, धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय सुरेश संघाला. कौतुक करेल मी या ठिकाणी वसार संघाचा. आणि सध्या तरी डॉग गँग मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. स्वान पदक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि कदाचित पार्टी असावी त्यांची देखील. एकत्र जात आहेत. धावसंख्या 16 वरती स्थगित आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ. पूर्णपणे शांतता पाहायला मिळते. एक षटकाराचा अपवाद वगळला तर यावेळी फुलटॉन चेंडू फायदा उचललाय. स्क्वेअर ऑफ द विकेटनं फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार.
मधनं धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 22 धावा फलकावरती. चला एकत्र यायचं नाहीये. गावदी वसार संघाला सूचना असतील. कालच्या दिवसामध्ये प्रत्येक संघानं फार वेळ घेतलाय आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जवळजवळ 6 वाजले सामना संपण्यासाठी. कारण की प्रत्येक मॅच मध्ये भरपूर वेळ घेत होते आणि त्यामुळे आज वेळ न घेता आपण वेळेवरती सामने समाप्त करायचे त्या सूचना असतील. धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळते. विजयाचं समीकरण इथून 52 धावेची गरज आहे. लगातार जर मोठे फटके आले इथून आपण पाहिले गेले तर रोनक आणि अतुलच्या बॅट मारणार तर कुठेतरी कमबॅक जरूर होईल टीम जगदीश स्मृती सुरेश संघाचा या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू लॉफ केला ऑन साइडला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आणि चेंडूने उचली घेतली आहे पहिल्या टप्प्यावरती. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि बीमर धावसंख्या रफलकावरती स्कोर आपण पाहतोय 26 धावा रफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गिरीश तयार. मागे खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि या लाईन चुकीचे हे सांगत असताना पंच. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 27 धावा फलकावरती. अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे ती जगदीश स्मृती सुरेश संघाला. कारण की इथून आपण पाहिले गेले तर धावा अजूनही कमकुवत पाहायला मिळतात. विजयासाठी 47 धावेची अद्याप गरज आहे. पुढे येऊन खेळतो फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 3
केला आणि अवघ्या 3च धावा त्यानं खर्च केला त्या षटकामध्ये आणि त्यानंतर गिरीचं षटक अंतिम मोमेंटला महागडे राहिलंय. बॅलन्स मॅच अजूनही पाहायला मिळते. समीकरण थोडस जरूर कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच सांगत आलो कोणतीही धावसंख्या ही सेफ मानली जात नसते. ती धावसंख्या बनवण्यासाठी तुमच्यामध्ये स्वतःवरती कॉन्फिडन्स हवा, स्वतःवरती जिद्द हवी आणि ती जिद्द आणि तो कॉन्फिडन्स बरेच स्ट्रोक या ठिकाणी या मैदानामध्ये पाहायला मिळतील का जगदीश मोती सुरई संघाच्या अतुल आणि रोनकच्या माध्यमातून. एका बाजूला फटकेबाजी चांगली झाली, रोनकनं 2 षटकार 1 चौकार ठोकला. मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देखील द्यावी लागेल. अतुलला अद्याप 3 चेंडूचा सामना केलाय, खातं खोळं केलं नाहीये ते म्हणजे अतुलनं मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक गोलंदाजी मार्क वरती. सूरज येतो पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. सेकंड स्पेल सूरज दुधकरचा वापर केलाय पुन्हा एकदा. सूरजकडे देखील वेग व्हेरिएशन आपण नेहमीच पाहत आलोय. पहिला चेंडू या षटकातील जेंटल टच पक्ष दिशा दिली स्वीपर कव्हरला. चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतो आणि फेकी येते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाव फलक पुढे सरकेल. टोटल स्कोर आपण पाहतोय 35 धावा धाव फलकावरती. विजयासाठी अजूनही 39 धावेची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये षटकार मारावे लागतील. येणाऱ्या क्षणामध्ये सुरेश संघाच्या खेळाडूंना तरच मॅच बॅलन्स होऊ शकेल. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतील. दर्शन 1च धावे ते मिळेल. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. सिंगल डबलनं सामना कठीण होईल जगदीश मोदी सुरेश संघासाठी आणि सामन्यामध्ये शिरकाव करेल संघ मिहिर 11 वसा टीम. अजूनही आपण पाहतोय 37 धावेची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी, कारण की अर्ध्या पल्ल्यापर्यंत पोहोचतोय संघ. 36 या आकड्यापर्यंत पोहोचलाय. यावेळी फटका चांगल्या ऑन साइडला खेळलेत, परंतु मिस टायमिंग होता. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत. पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहतो एकूण स्कोर फलकावरती 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फटकेबाजी सध्या तरी सुरू आहे. एका बाजून आपण पाहिले गेलं तर रोनकच्या माध्यमातून लगातार मोठे फटके येत आहेत, परंतु सुरुवातीचं दुसरं षटक हे फार कमी धावेचं आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा आल्या त्या षटकामध्ये. त्यानंतर थोडासा स्कोर जरूर कमी झाला. खोलव्या टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळले नितीन मात्रे त्या ठिकाणी असतील. कव्हर करते स्वतःला, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि 2 धावसंख्या पुढे सरकेल 42 धावा धाव फलकावरती. मॅचचं इक्वेशन विजयासाठी समीकरण 8 चेंडू आणि 32 धावेची अद्याप गरज असेल सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये देखील 2 मोठे फटके आले तरी देखील कमबॅक होऊ शकेल. यावेळी फटका चांगला आहे आणि चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. रोनकच्या बॅटमन अजून एक चौकार. आणि 28 धावेची अद्याप गरज असेल. सामन्यामध्ये थोडासा कमबॅक जरूर करतोय जगदीश मोती सुरेश संघ. येणारा चेंडू देखील महत्वाचा असेल. जर येणाऱ्या बॉल वरती षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल जगदीश मोती सुरेश संघाचा. एकतर्फी झुंज देत असताना मैदानाच्या आतमध्ये रोनक आपण पाहतोय 7 चेंडू आणि वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये
थोडासा महागडा ठरतोय सूरज या षटकामध्ये ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला स्क्वेअर खेळाडू उपस्थित आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 47-47 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेची गरज असेल. डीजे 27 धावेची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू फार महत्वाचे असतील. ते गावदेवी वसार संघासाठी आणि सुरेश संघासाठी देखील. जर येणाऱ्या या सुरुवातीच्या 2 ते 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तर कुठेतरी नक्कीच मॅच मध्ये रंगत निर्माण होईल आणि गोलंदाजावरती दबाव मध्ये पाहायला मिळेल. परंतु एका बाजूला जर सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले तर सामना पूर्णपणे झुकेल गावदेवी वसार संघाच्या बाजूला. मिहिर 11 गावदेवी वसार संघ विपक्ष जगदीश स्मृती सूर्य संघ असं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे या स्पर्धेमध्ये. सागर येतोय. पहिला चेंडू लॉफ केलाय. समोर खेळाडू उपस्थित लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो. धावाची संधी आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. अतुलला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का सुरेश संघाला. सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. विजयासाठी 26 धावा बनवाव्या लागतील. प्रयत्न करतोय रोनक अद्याप विजयासाठी. करंगी आपण पाहिले गेलं तर चौकार 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये झालेत आणि 2 षटकार देखील आपण पाहिले. सागरचा वापर केला अंतिम षटकामध्ये. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्ग वरती. सागर स्ट्राईकला फलंदाज. रोनक ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. फुलटा चेंडू लॉफ केलाय. फटका चांगला आहे. अजूनही संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रोनकच्या बॅटमधनं 3रा षटकार. डीजे योग्य ती धावसंख्या उभी केली आहे. रोनकनं ठोकला षटकार. येणारे 4 चेंडू आता विजयासाठी 20 धावेची गरज असेल. 4 चेंडू आणि 4 मोठे फटके सामना नक्कीच फिनिश करू शकतील आणि एखादा चांगला चेंडू सामन्यामध्ये नक्कीच शिरकाव करून देऊ शकतील मिहिर 11 गावदेवी वसार संघाला. संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने बॅटिंग करतोय रोनक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. यस इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली. स्वर्ण पदक. एवढे स्वर्ण पदक एकत्र मी पहिल्यांदा पाहिले ग्राउंड मध्ये. सूरज राज भोईर
यांची स्पर्धा आणि त्यांचं प्रेम. फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल जातो चौकार. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहिले गेलं तर चौकार षटकाराने काही फरक पडणार नाहीये टीम गावदेवी मिहिरीलम वसार संघाला, कारण की 2 चेंडू विजयासाठी 16 धावेची गरज आहे. चला वीर तानाजी दापोडे विपक्ष गंधारी 11 गंधारी टीम आपण सज्ज राहायचं. लगेच व्हाईट बॉल असेल टॉस जिंकला आपण पाहिलं नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाने आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण स्वीकारले. गंधारी 11 गंधारी संघाला इन्व्हाइट केले बॅटिंग साठी. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये आणि यस फलंदाज बाद यश उद्ध्वस्त केल्या जातील. विकेटचं पतन. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. त्वरित नवीन फलंदाज पाठवायचा आहे सुरेश संघ. डीजे सागर सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा यश उद्ध्वस्त केल्या जातील. सामना होतो फिनिश. सामना जिंकलाय मिहिर 11 गावदेवी वसार संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक जगदीश मोती सुरेश संघ या स्पर्धेमध्ये आपण देखील सहभाग नोंदवला. आपले देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. लाईन अप करायचंय, शेक हँड करायचंय आणि तदनंतरच मैदान सोडायचंय दोन्ही संघ. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर आम्ही देणार आहोत. या सामन्याचा सामनावीर ठरला ज्यानं 22 धावेची खेळी केली तो साजन ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आलेले असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. मिहिरचं देखील स्वागत असेल. साजन आपण आमचे मित्र साजन या ठिकाणी ठरलेत मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राजदादा भोईर यांच्या शुभ हस्ते देणार आहोत मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट. सलामोल धुमाल यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. साजन यायचं आपण. साजन ठरला मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन साजन. 22 धावेची खेळी त्याने केली आणि तोच ठरला मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच गंधारी 11 गंधारी विपक्ष त्याला फाईट करेल वीर तानाजी दापोडे संघ. बिग फाईट मॅच. दोन्ही संघ एका ताकदीचे एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ पाहायला मिळतील. आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये मोठमोठे संघ पाहायला मिळतील. मात्र स्पर्धा या ठिकाणी अशीच सुरू राहील. पाहायला विसरू नका. आणि मॅच जेव्हा सुरू होईल येथील मायक्रोफोन वरती व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवलीचा गोड आवाज आमचे मित्र रोशन संते ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच.